चितळे बंधू भाजपच्या चेहऱ्याला मुख्यमंत्री पदासाठी आमचंही समर्थन. मोदींचा निर्णय अंतिम. एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा. भाजपचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा. नाराज नाही, दुःखीही नाही. पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण. फोनवरून मोदी आणि अमित शहांशी बातचीत केल्याची माहिती. सत्ता स्थापनेत शिवसेनेकडून अडचण नसल्याचंही जाहीर. तासाभराच्या पत्रकार परिषदेत शिंदेंनी फडणवीस आणि अजितदादांचा उल्लेखही टाळला. मोदी आणि शहांचं घेतलं वारंवार नाव. भाजपचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा होताच कार्यकर्त्यांचा जल्लोष. शुभेच्छा देण्यासाठी नागपुरात फडणवीसांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी. नव्या सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला. येत्या शनिवारी किंवा रविवारी होणार शपथविधी. अजित पवारांनी दिली माहिती. उद्या दिल्लीत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची अमित शहांसोबत बैठक. एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री ठरणार. अजितदादांची माहिती. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यानं बावनकुळेंनी मानले शिंदेंचे आभार. तर दबावाखाली निर्णय घेतला नाना पटोलेंचा टोला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून 9 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री पदाची मागणी. सूत्रांची माहिती. सध्या असलेल्या मंत्र्यांपैकी 7 जणांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता. आधी मुख्यमंत्रीपद ठरेल आणि मग इतर मंत्रीपद ठरणार. देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट. सागर बंगला बनलं सत्ता केंद्र. तिन्ही पक्षांमधल्या इच्छुकांची रीत. आगामी निवडणुकांसाठी ठाकरे गटात स्वबळाचा सूर. पराभूत उमेदवारांची उद्धव ठाकरेंना विनंती. आमच्यापैकी काहींची स्वबळाची इच्छा होती, पण ते पक्षाचं मत असू शकत नाही. वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.